नाही, मला वाटतं लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. आता फळं भोगायला मराठा समाजाच्या हितासाठी जे काही केलंय, आरक्षणापासून ते त्यांना सोयी सवलती देण्यापर्यंत, विद्यार्थ्यांच्या शिक्षणापर्यंत, त्याच्यामध्ये मोठा वाटा देवेंद्र फडणवीस साहेबांचा आहे. आणि त्याच्यामुळे जो देतो त्यालाच त्या ठिकाणी बोलायचं हे मला वाटतं योग्य नाही. जरांगे पाटील यांनी शांततेनं या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब काय करतायत ते समजून घ्यावं आणि तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या संदर्भात सरकार सकारात्मक आहे. विनाकारण त्या ठिकाणी अशा प्रकारचं कटू वातावरण त्या ठिकाणी निर्माण होऊ नये अशी मला अपेक्षा आहे. राहुल सोलापूरकर यांनी जे मुद्दा काढले शिवाजी महाराजांबद्दल, त्याच्यावर काय कारवाई करणार का आणि कधी करणार? नाही, 100% त्या ठिकाणी राहुल सोलापूरकरवर कारवाई केली पाहिजे. कारण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं दैवत आहे आणि त्याच्यामुळं त्यांचा अशा पद्धतीनं अवहेलना, अपमान महाराष्ट्रातील जनता कधीच सहन करू शकत नाही. त्यांनी माफी तर मागितलेली आहे, परंतु केवळ माफीने चालणार नाही, त्यांच्यावर कठोर आणि कडक अशा प्रकारची कारवाई व्हावी असं माझंही मत आहे. संजय राऊतांनी पुन्हा एकदा मोदींवर टीका केली आहे, प्रयागराज दौऱ्यावर टीका केली, नंतर ते मंत्रिमंडळ वेड्यांचा बाजार आहे असं प्रकारे म्हणालेले आहे. यावर तुमचं काय म्हणणं आहे? आता दृष्टी तशी सृष्टी. आता वेड्या माणसाला समोरचा वेडाच त्या ठिकाणी वाटणार आणि म्हणून त्यांना वेड्यांचा बाजार त्या ठिकाणी दिसतो. परंतु मंत्री कशा पद्धतीनं काम करतायत, त्यांना देवेंद्रजींना कशा पद्धतीनं कामाची दिशा दिली हे सर्व महाराष्ट्र त्या ठिकाणी पाहतोय. आणि त्याच्यामुळे संजय राऊत हेच वेड्यासारखे सकाळ दुपार संध्याकाळ त्या ठिकाणी बरळत असतात. दुसरं, मोदी साहेबांवर टीका करून त्या ठिकाणी सूर्यावर थुंकण्यासारखं आहे. आता संजय राऊताची दखल पण त्या ठिकाणी मोदी घेत नसतील, कारण ते त्यांच्या अजेंड्याशी फर्म आहेत, देशहितासाठी फर्म आहेत, विकासाशी बांधिलकी आहे. आता संजय राऊत काय बोलतात त्याचा काय मोदी साहेबांना फरक पडणार? खरं म्हणजे आम्ही त्यांच्या वक्तव्याची दखल घेऊ नये अशा प्रकारचं किळसवाणी वक्तव्य रोज त्यांचं येत असतं. एकनाथ खडसे आणि छगन भुजबळ दोघांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. राजकारण याच्यामध्ये आहे की पक्षात प्रवेश त्यांचा होणार आहे किंवा काय अशी चर्चा सुरू आहे? नाही, आता शेवटी ते दोन्ही नेते आहेत, महत्त्वाचे नेते आहेत आणि त्या ठिकाणी राज्यातले नेते विरोधी पक्षाचे असले तरी मुख्यमंत्र्यांना भेटत असतात. आता त्यांच्या मागे काय उद्देश आहे या त्या भेटीतले संबंधितच लोक सांगू शकतील. परंतु मला वाटतं की दोन्ही मोठे नेते आहेत आणि त्याच्यामुळे काही कामानिमित्त, काही त्यांची भूमिका असेल, विकासात्मक असेल, काही प्रश्न असतील, ते त्या ठिकाणी भेटू शकतात आणि तसे भेटले असतील. देवेंद्रजींनी मध्ये आता परवा मुलाखत दिली, त्या मुलाखतीत त्यांनी उद्धवजींची संबंध खूप खराब अशी काही परिस्थिती नाही आहे, पण फार जवळ येतो आणि लगेच युती होईल अशी स्थिती नाही असं म्हटलेलं आहे. मला वाटतं देवेंद्र फडणवीस हे राज्यातले एक सुसंस्कृत असं राजकारणातलं नेतृत्व आहे आणि त्याच्यामुळे विरोधक म्हणून लगेच टोकाचा विरोधक असं ते कधीच मानत नाहीत. म्हणजे अगदी त्यांना घरादारापासून घाणेरड्या पद्धतीनं टीका टिप्पण्या केल्या, कधी त्यांनी त्या विरोधात ब्र काढला नाही. टोकाच्या सत्ताधारी पक्ष, विरोधी पक्ष असताना सत्तेत त्यांच्यावर कारवाया केल्या, नको ते उपद्व्याप केले, कधी ते त्याच्यावर रिॲक्ट झाले नाहीत. आणि त्याच्यामुळे राजकारणात आपल्याला निवडणुकीपुरतं एकमेकांचे विरोधक असतो, वैचारिक विरोधक असतो, त्यामुळे एकमेकांचे संबंध लगेच टोकाची बिघडायला हवेत असं न मानणारा एक सुसंस्कृत नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. परंतु ते तेवढेच सावध आहेत की लगेच त्यांनी सांगून टाकलं की अशा प्रकारचे संबंध चांगले असले म्हणजे लगेच युती होईल किंवा एकत्र येऊ असंही काही मानायचं कारण नाही, हेही त्यांनी यातून सांगून टाकलं. आता आज संजीवराजे नाईक निंबाळकरांच्या घरावर इन्कम टॅक्सचे छापे घातलेले आहेत आणि त्यांनी राष्ट्रवादीमध्ये यायचं नाही यायचं अशा प्रकारचं काय ते पूर्वी घडलं होतं, काय राजकीय काय नाही, मला त्याची अजिबात कल्पना नाही की राजकीय त्याच्याशी काही धागेदोरे किंवा काही संबंध आहेत, मला त्याची कल्पना नाही आहे.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.